मित्रांनो, BSc 3 या वर्गाचं मॅन्युफॅक्चर ऑफ हेवी केमिकल्स या टॉपिक मधलं पार्ट 3A याच्यामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. तर यामध्ये आपण बघणार आहोत की राईट अ नोट ऑन मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. क्वेश्चन नंबर 2 आपण आतापर्यंत इंट्रोडक्शन बघितलं या टॉपिकचं. तर आज आपण बघू की क्वेश्चन नंबर 2 मध्ये मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस म्हणजे H2SO4 जी केमिकल आहे, जी हेवी केमिकल आहे, ते हेवी केमिकल आपण कॉन्टॅक्ट प्रोसेसने कशा पद्धतीने निर्माण करू शकतो, क्रिएट करू शकतो किंवा मॅन्युफॅक्चर करू शकतो. तर मित्रांनो, या पॉइंट मध्ये आपण एकूण 3 पार्ट केलेले आहे. पहिल्या पार्ट मध्ये आपण बघतो की टोटल ह्या H2SO4 जे काही केमिकल आहे, H2SO4 केमिकल तयार करत असताना तर त्यामध्ये एकूण कोणकोणते रिॲक्शन्स इन्व्हॉल्व आहेत, कोणकोणते रिॲक्शन्स घडतात आणि ज्याच्यामुळं H2SO4 तयार होतो, हे आपण पहिल्या भागामध्ये बघणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघतो की फिजिको केमिकल प्रिन्सिपल, म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ली चॅटलेर्स प्रिन्सिपल. तर ली चॅटलेर प्रिन्सिपल प्रमाणे आपण मॅक्झिमम H2SO4 मिळवायचं झालं किंवा मिळवण्यासाठी टेम्परेचर, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन किंवा कॅटलिस्ट या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मेंटेन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी जास्त ठेवल्या पाहिजे का कमी ठेवल्या पाहिजे का मध्यम ठेवल्या पाहिजे, या संबंधी आपण फिजिको केमिकल प्रिन्सिपल्स याच्यामध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर थर्ड पार्ट मध्ये आपण बघतो की मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, म्हणजे प्रत्यक्षात H2SO4 इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने मॅन्युफॅक्चर केला जातोय, त्यामध्ये कोणकोणते कंपार्टमेंट असतात, कोणकोणते व्हेसल्स असतात, पार्ट्स असतात, चेंबर्स असतात आणि कोणत्या चेंबरमध्ये काय प्रोसेस घडणार आहे, आणि शेवटी H2SO4 कशा पद्धतीने तयार होणार आहे याविषयी आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस यामध्ये समजून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघू की मेन केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. कॉन्टॅक्ट प्रोसेस नावाचं एक प्रोसेस आहे. तर त्या प्रोसेसने आपण सल्फ्युरिक ऍसिड तयार करतो आणि ते सल्फ्युरिक ऍसिड तयार करत असताना त्या प्रोसेसमध्ये कोणकोणत्या रिॲक्शन्स घडतात या संबंधी आपण या मेन केमिकल रिॲक्शन्स याच्या हेडिंग खाली आपण बघतो. बघा, H2SO4 तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे सल्फर, बरोबर. तर हे सल्फर नावाची जी काही ओर आहे, तर सल्फरचा जो ओर आहे ते ओर आणला जातोय आणि त्या ओर पासून त्या सल्फर, ज्याला आपण सल्फर पायराइट्स म्हणतो, पायराइट ओर म्हणतो. पायराइट ओर म्हणजे काय, असं एखादा खनिज की ज्याच्यामध्ये सल्फर आहे, तर ते आपण घेऊन येतो आणि मग ते काय करतो बघा, की ते हीट करतो, बर्न करतो, त्याला बर्नर मध्ये बर्न करतो आणि त्याचा ऑक्सिडेशन केला जातो. सल्फर स्ट्रॉंगली हीट करायचा आहे आणि त्याच्यावरनं किंवा त्याच्यामधनं ऑक्सिजन एअर पास करायचा आहे, म्हणजे सल्फरचं ऑक्सिडेशन करायचं आहे. मग सल्फरचं ऑक्सिडेशन केल्यानंतर मग इथं तयार होतोय आपला पहिला सल्फर डायऑक्साईड SO2. म्हणून याला आपण म्हणतो प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड. ह्या केमिकल रिॲक्शन मध्ये पहिलं केमिकल रिॲक्शन काय घडणार आहे, तर आपण SO2 तयार करून घेतो.
तर SO2 कोणापासून तयार करणार आहे, तर सल्फरचे पायराइड्स आपण आणतो, ओर आणतो, खनिज आणतो, किंवा FeS2 नावाचं खनिज आणतो आपण, बरोबर. तर आणून ते सल्फर किंवा पायराइट ह्याची खनिज आणून आपण त्याचं ऑक्सिडेशन करतो आणि ऑक्सिडेशन मधून सल्फर डायऑक्साईड तयार होतो. ही रिएक्शन तर करतो आपण प्युअर सल्फर घेऊन किंवा सल्फरचं पायराइट घेऊन ही रिएक्शन करतो, पण शेवटी कुठलंही रिएक्शन केलं तरी आपण काय तयार करतो, यामध्ये सल्फर डायऑक्साईड तयार करतो. तर या पद्धतीने सल्फर डायऑक्साईड गॅस जे आहे, SO2 गॅस जे आहे, SO2 गॅस पहिल्या पार्ट मध्ये तयार केला जातो. म्हणून पहिलं रिएक्शन का आहे, तर आपलं प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड, म्हणजेच काय, ऑक्सिडेशन ऑफ सल्फर टू सल्फर डायऑक्साईड और कन्वर्जन ऑफ पायराइट ओर इनटू सल्फर डायऑक्साईड. ओके, ही पहिला प्रोसिजर आपण करतो. त्यानंतर दुसरं रिएक्शन काय घडणार आहे, जे काय सल्फर डायऑक्साईड इथं तयार होईल किंवा इथं तयार होईल, दोन्हीपैकी एक रिएक्शन आपण कुठलंही करू शकता. डायरेक्ट तुम्ही प्युअर सल्फर घ्या, त्याचं ऑक्सिडेशन करा, नाहीतर सल्फरचा ओर घ्या, पायराइट ओर घ्या आणि त्याचं ऑक्सिडेशन करा आणि सल्फर डायऑक्साईड करा. पण जे काय सल्फर डायऑक्साईड तयार झालेलं आहे, तर ही सल्फर डायऑक्साईडचं आपण काय करतो बघा, की त्याचं ऑक्सिडेशन करतो आणि त्याला कन्वर्ट करतो आपण SO3 मध्ये, सल्फर ट्रायऑक्साईड. सो इथं सेकंड रिएक्शनला आपण म्हणतो ऑक्सिडेशन ऑफ SO2 टू SO3, सल्फर डायऑक्साईड टू सल्फर ट्रायऑक्साईड. मग यामध्ये पुन्हा काय केलं जातं, तयार झालेली सल्फर डायऑक्साईड दुसऱ्या चेंबरमध्ये घेतला जातो आणि त्या चेंबरमध्ये ऑक्सिजन, पुन्हा नव्याने ऑक्सिजन सप्लाय केला जातोय आणि ऑक्सिजन सप्लाय करून या ठिकाणी व्हॅनेडियम पेंटॉक्साइड V2O5 नावाचा एक कॅटलिस्ट याच्यामध्ये टाकला जातो आणि कॅटलिस्ट टाकल्यामुळं हे सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये रिॲक्शन घडतोय किंवा सल्फर डायऑक्साईडचं ऑक्सिडेशन होतोय आणि मग आपल्याला सल्फर ट्रायऑक्साईड मिळतो, SO3 मिळतो. आणि मग त्याचबरोबर इथं हीट बाहेर पडणार आहे, बरोबर. 4500 कॅलरीज इतकी हीट बाहेर पडणार आहे, म्हणजे एक्झोथर्मिक रिॲक्शन घडणार आहे. म्हणून दुसऱ्या रिॲक्शन मध्ये आपण करतो ऑक्सिडेशन ऑफ SO2 टू SO3. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड रिॲक्शन मध्ये आपण काय करतो बघा, की प्रिपरेशन ऑफ ओलियम. ओलियम म्हणजे काय, तर ओलियम म्हणजे की H2SO7 किंवा त्याला डबल सल्फ्युरिक ऍसिड म्हणतात. याचं नाव आहे ओलियमचं, दुसरं नाव आहे डबल सल्फ्युरिक ऍसिड, बरोबर. ह्याच्यामध्ये 2 सल्फ्युरिक ऍसिड्स आहेत. मग इथं हा ओलियम कसा तयार केला जातोय, तर जे काय तयार झालेली SO3 आहे, तर ती SO3 ला आपण घेतो तिसऱ्या चेंबरमध्ये आणि त्या SO3 वरती H2SO4, थोडासा H2SO4 काय करतो, स्प्रे करतो. H2SO4 स्प्रे केल्यामुळं काय होतं बघा, की ही जे काय तयार झालेली SO3 आहे, तर ती SO3 H2SO4 बरोबर रिॲक्ट होतोय आणि मग ओलियम तयार होतो, H2S2O7 नावाचं केमिकल तयार होतं. आणि मग तिथून पुढं ही जी काय ओलियम आहे, तर त्या ओलियम पासून आपण H2SO4 तयार करतो. आपल्याला जे काही प्रोडक्ट पाहिजे आहे ती H2SO4, तर ही प्रोडक्ट आपण तयार करतो. मग यामध्ये फक्त काय करतो आपण, तर ही तयार झालेली H2SO4 घ्यायचं आहे आणि त्या H2SO4 मध्ये फक्त पाणी ऍड करायचं. तुम्हाला जितकं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, ज्या नॉर्मॅलिटीची तुम्हाला H2SO4 पाहिजे, त्या नॉर्मॅलिटी प्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी ऍड करा. तर पाणी ऍड केलं की ही ओलियम जे आहे, तर ओलियम पासून काय तयार होतोय, H2SO4 आपला मेन प्रोडक्ट तयार होतो. तर या पद्धतीने लक्षात घ्या
की याच्यामध्ये एकूण 4 प्रकारची रिॲक्शन इन्व्हॉल्व आहेत. H2SO4 तयार करण्यासाठी एकूण 4 प्रकारची रिॲक्शन आपण घडवून आणतो. पहिलं रिॲक्शन असं आहे, सल्फर पासून सल्फर डायऑक्साईड तयार करणे. त्यानंतर तयार झालेले सल्फर डायऑक्साईडचं पुन्हा ऑक्सिडेशन करायचं आहे आणि त्याचं सल्फर ट्रायऑक्साईड तयार करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या सल्फर ट्रायऑक्साईड मध्ये किंवा त्याच्या वर H2SO4 स्प्रे करायचं. आणि H2SO4 स्प्रे केलं की त्याच्यापासून ओलियम तयार होतोय. आणि एकदा ओलियम तयार झालं तर त्या ओलियम मध्ये पाणी ऍड करायचं. वॉटर ऍड केलं की आपल्याला काय मिळतं बघा, की H2SO4 नावाचा प्रोडक्ट मिळतो जे आपल्याला पाहिजे आहे. तर एवढी 4 रिॲक्शन्स हे मॅन्युफॅक्चर ऑफ H2SO4 मध्ये घडतात. ओके, मग याच्यामध्ये लक्षात घ्या, या 4 रिॲक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचं रिॲक्शन कुठलं आहे हे तुम्ही ओळखा. कोणत्या रिॲक्शनला जास्त महत्व आहे किंवा कोणतं रिॲक्शन महत्वाचं आहे की ज्याच्यावरती ही H2SO4 चं प्रोडक्ट यील्ड क्वांटिटी ठरणार आहे. H2SO4 कमी तयार होईल का जास्त तयार होईल हे कशावर ठरणार आहे, कोणत्या रिॲक्शनवर ठरणार आहे. जरासं तुम्ही नजर फिरवा बघा. पहिला आहे S+O2 SO2, SO2 + O2 SO3, त्याच्यानंतर SO3 + H2SO4 H2SO7 आणि H2SO7 आणि वॉटर H2SO4. हे 4 रिॲक्शन्स आहेत. तर ह्या 4 रिॲक्शन मध्ये महत्वाचं कुठलं रिॲक्शन आहे की ज्याच्यावरती हे सगळं क्वांटिटी ऑफ H2SO4 डिपेंड आहे, यील्ड ऑफ H2SO4 डिपेंड आहे, H2SO4 जास्त तयार होणार की कमी तयार होणार हे डिपेंड आहे. असं कोणतं रिॲक्शन आहे, थोडंसं विचार करा. बघा, पहिलं रिॲक्शन असं आहे. तर मला एक सांगा, पहिल्या रिॲक्शन मध्ये आणि दुसऱ्या रिॲक्शन मध्ये काय फरक आहे. पहिलं रिॲक्शन इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. म्हणजे मी मागं तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेलं आहे, इरिव्हर्सिबल रिॲक्शन मध्ये काय होतोय की जेवढी तुम्ही रिॲक्टंट घेता ते सगळीची सगळे रिॲक्टंट 100% कशामध्ये कन्वर्ट होतात, प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतात. बरोबर, हे सगळे रिॲक्शन 100% प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतात. मग तुम्ही इथं 100 घेतला, इथं समजा 100 घेतलेला आहे, तर हे दोन्ही मिळून काय तयार होईल, 100 SO2 तयार होईल. ओके, आता बघा, आता ही रिॲक्शन कसं आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन. रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये कधीही आपण मागे बघितलेलं आहे, ह्या असं जर रिॲक्शन असेल तर कधीही रिॲक्टंट 100% संपत नाही. कधीही रिॲक्टंट 100% प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत नाही. प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत नाही. इथं काही रिॲक्टंट शिल्लक राहतात, अनरिॲक्टेड राहतात. बरोबर, त्याच्यानंतर हे बघा, थर्ड रिॲक्शन कसा आहे, इरिव्हर्सिबल आहे. इरिव्हर्सिबल म्हणजे जेवढं तुम्ही SO3 घेता, जेवढं H2SO4 घेता, तेवढं सगळं H2SO7 मध्ये कन्वर्ट होतं. इथं काही शिल्लक राहत नाही. बरोबर, पुन्हा इथलं रिॲक्शन घ्या, तर इथं सुद्धा जेवढं तुम्ही ओलियम घेता, जेवढं पाणी घेता, तेवढं सगळंच सगळं कशामध्ये कन्वर्ट होतोय, प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतोय. इथं पण रिॲक्टंट शिल्लक राहत नाही. मग या 4 रिॲक्शन पैकी असं कुठलं रिॲक्शन आहे की ज्या रिॲक्शन वरती आपलं प्रोडक्ट डिपेंड आहे, तर हिटलर रिॲक्शन 2 नंबरचं रिॲक्शन, ऑक्सिडेशन ऑफ SO2 to SO3 ही जी रिॲक्शन आहे ते फार महत्वाची रिॲक्शन आहे. का रिॲक्शन महत्वाचं आहे सांगा, कारण हिथं बरेचसे रिॲक्टंट अनरिॲक्टेड राहतात आणि जर इथं जास्त रिॲक्टंट अनरिॲक्टेड राहिले तर तुम्हाला जास्त प्रोडक्ट मिळणारच नाही. मग जास्त SO3 मिळत नाही. इथं काय होतं बघा, तुम्ही जेवढं सल्फर घेता, जेवढं ऑक्सिजन घेता, सगळंच सगळं SO2 मध्ये कन्वर्ट होतोय. त्यामुळं इथं आपल्याला काही फारसं डोकं चालवायची गरज नाही.
फारसं ह्या रिएक्शन कडे लक्ष द्यायची गरज नाही, कारण 100% कन्व्हर्जन आहे. त्याच्यानंतर इथं काय होतोय, इथं मात्र जेवढं काही SO2 तयार झालेलं आहे, समजा 100 SO2 तयार झालेला आहे, तुम्ही 100 SO2 घेतला आणि 100 O2 घेतला, तर सगळेची सगळे SO3 मध्ये कन्वर्ट होत नाही, कारण काही SO3 नंतर काय होतात, SO2 मध्ये कन्वर्ट होतात. बॅक रिएक्शन आहे. इथं तयार झालेली प्रोडक्ट रिएक्टंट मध्ये कन्वर्ट होतात आणि म्हणून ह्याला फार महत्व आहे. मग तुम्ही 100 पैकी जर समजा फक्त 70 कन्वर्ट झाले किंवा 50 आपण धरू, 100 पैकी फक्त 50 SO3 मध्ये कन्वर्ट झाले, मग 50 SO3 कन्वर्ट झाले तर इथं फक्त SO3 आपल्याला किती मिळणार, 50 मिळणार. आणि ह्या 50 ठीक आहे, हे सगळंच कन्वर्ट होईल आणि पुन्हा ह्याचं हे 100% कन्वर्ट होईल, इथं काही प्रॉब्लेम नाही. पण इथं जर तुम्हाला जास्त SO3 पाहिजे असेल तर काय व्हायला पाहिजे, इकडं मात्र हा रिएक्शन जो आहे हा व्यवस्थितपणे कॅरी करायला पाहिजे. इथलं रिएक्शन तुम्हाला चांगल्या पद्धतीने कॅरी करायला पाहिजे. नसेल तर काय होईल की या ठिकाणी तुम्हाला SO3 जास्त मिळणार नाही. जर SO3 जास्त नाही मिळालं तर शेवटी आपल्याला प्रोडक्ट सुद्धा जास्त मिळणार नाही. म्हणून मित्रांनो, या रिएक्शन वरती आपण काय करतो, जास्त विचार करणार आहे. तर ह्याची रिएक्शन कंडिशन कशी असायला पाहिजे, आपण काय केलं पाहिजे म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्ट मिळेल, ह्या रिएक्शन वरती आपण विचार करतो आणि मग ठरवतो की टेम्परेचर किती असायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन किती असायला पाहिजे, प्रेशर किती असायला पाहिजे, ओके, कॅटलिस्ट कोणतं वापरलं पाहिजे. मग ह्याला आपण म्हणतो फिजिको केमिकल प्रिन्सिपल, किंवा त्यालाच आपण म्हणतो कंडिशन्स टू गेट हायर यील्ड ऑफ SO3. हायर यील्ड ऑफ, सॉरी इथं H2SO4 पाहिजे, हायर यील्ड ऑफ, सॉरी इथं SO3, आपला हा प्रोडक्ट आहे SO3, तर या ठिकाणी आपण हायर SO3 कन्वर्ट करतो, मग नंतर SO3 चा आपोआपच H2SO4 मध्ये कन्वर्ट होणारच आहे, बरोबर. तर हा जो रिएक्शन आहे, या रिएक्शन वरती आपण जास्त फोकस करणार आहे आणि हे रिएक्शन कशा पद्धतीने आपण कॅरी केलं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त रिएक्टंट हे जास्तीत जास्त प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतील आणि आपल्याला जास्त SO3 मिळेल, याच्यावरती आपण फोकस करतो. तर हे रिएक्शन कसं आहे बघा, तर हे रिएक्शन बघताना तुम्हाला काय काय दिसतं बघा, की एकतर ही रिएक्शन रिव्हर्सिबल आहे, बरोबर, रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. त्यामुळे रिव्हर्सिबल रिएक्शन असलं की रिएक्शन रिएक्टंट आणि रिएक्टेड राहतात, म्हणून ह्याच्यावरती आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. सदर रिएक्शन व्यवस्थितपणे कॅरी करणं गरजेचं आहे, ओके. त्याच्यानंतर फॉरवर्ड रिएक्शन काय आहे, एक्झोथर्मिक आहे, म्हणजे SO2 आणि O2 मिळून जेव्हा SO3 तयार करतात तेव्हा टेम्परेचर बाहेर पडणार आहे, ओके. म्हणजे फॉरवर्ड रिएक्शन एक्झोथर्मिक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं इथं काय आहे, माहिती काय मिळतं आपल्याला, इकडं इथं एक व्हॉल्यूम आहे, सॉरी इथं 2 व्हॉल्यूम आहे, इथं 1 व्हॉल्यूम आहे आणि इथं मात्र 2 व्हॉल्यूम आहे. मागच्या वेळी आपण सांगितलेले सगळं काय आहे, म्हणजे टोटल रिएक्टंट साइडला 3 व्हॉल्यूम आहेत, हे 2 आणि 1 3 व्हॉल्यूम आहे आणि प्रोडक्ट साइडला फक्त 2 व्हॉल्यूम आहे. म्हणजे काय झालं, रिएक्टंट साइडला जास्त प्रेशर आहे, रिएक्टंट साइडला प्रेशर जास्त आहे आणि प्रोडक्ट साइडला काय आहे, प्रेशर कमी आहे. कारण आपण बघितलं होतं, नंबर ऑफ मोल वाढलं की प्रेशर वाढणार आहे, नंबर ऑफ मोल कमी झाले प्रेशर कमी होणार आहे. मग इथं नंबर ऑफ मोल जास्त आहे 3 मोल आहे आणि इथं नंबर ऑफ मोल कमी आहे 2 मोल आहे, म्हणून इकडं रिएक्टंट साइडला प्रेशर जास्त आहे आणि प्रोडक्ट साइडला प्रेशर कमी आहे. ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. ही रिएक्शन पडली की आपल्या लक्षात येतं की बाबा ही रिएक्शन रिव्हर्सिबल आहे, म्हणजे कंप्लीट होत नाही कधीच, रिएक्टंट शिल्लक राहतात, म्हणजे या रिएक्टंट वरती किंवा ह्या रिएक्शन वरती काळजीपूर्वक आपण काम केलं पाहिजे. त्यानंतर
फॉरवर्ड रिएक्शन एक्झोथर्मिक आहे, म्हणजे इकडं टेम्परेचर बाहेर पडतोय. त्याच्यानंतर इकडं प्रेशर जास्त आहे आणि इकडं प्रेशर कमी आहे. ही माहिती आपल्याकडे आहे. ओके, मग आता या रिएक्शन वरती ली चॅटलेरचा प्रिन्सिपल अप्लाय करू आणि आपण ठरवू की बाबा ह्या रिएक्शनवर ली चॅटलेर प्रिन्सिपल जर आपण अप्लाय केलो तर टेम्परेचर कमी केला पाहिजे का जास्त केला पाहिजे, प्रेशर किती ठेवायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन कसं असायला पाहिजे आणि कॅटलिस्ट कोणतं वापरलं पाहिजे, हे सगळं आपण ठरवू. पहिलं आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर. या रिएक्शन वरती टेम्परेचरचा परिणाम काय होतो, म्हणजे तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर काय परिणाम होईल, हायर टेम्परेचरला रिएक्शन केलं तर काय परिणाम होईल, किंवा टेम्परेचर कमी करून कमी टेम्परेचर मध्ये ही जर रिएक्शन कॅरी केला तर काय परिणाम होईल. हायर टेम्परेचरला जास्त प्रोडक्ट मिळणार आहे SO3 का लोअर टेम्परेचरला जास्त प्रोडक्ट मिळणार आहे, हे आपण ली चॅटलेरच्या प्रिन्सिपल प्रमाणे ठरवणार आहे. ओके, आणि ली चॅटलेर प्रिन्सिपल काय आहे हे आपण मागच्या वेळी बघितलेलं आहे, बरोबर. तर आता याच्यात काय होतंय बघा, माहिती काय आहे आपल्याकडं, एक्झोथर्मिक रिएक्शन इज फॉरवर्ड रिएक्शन इज एक्झोथर्मिक. रिएक्टंट पासून प्रोडक्ट तयार होत असताना काय होतोय की हीट बाहेर पडतोय आणि हीट बाहेर पडत असल्यामुळं आपण याला म्हणतो एक्झोथर्मिक. आणि आपल्याला माहित आहे की जर फॉरवर्ड रिएक्शन एक्झोथर्मिक असेल तर बॅकवर्ड रिएक्शन एंडोथर्मिक असते. मागच्या वेळी आपण रूल बघितलेला आहे, फॉरवर्ड रिएक्शन रिएक्टंट पासून प्रोडक्ट तयार होत असताना हीट बाहेर पडत असेल तर प्रोडक्ट पासून रिएक्टंट तयार होताना हीट ऍब्सॉर्ब केला जातो. म्हणजे रिएक्टंट पासून प्रोडक्ट तयार होत असताना बीकर गरम होणार आहे आणि प्रोडक्ट पासून रिएक्टंट तयार होताना बीकर गार होणार आहे, बरोबर. ही तुम्हाला माहिती ऑलरेडी आहे. मग आता या माहितीच्या आधारे आपण टेम्परेचर कमी जास्त करून बघू काय होतं नेमकं बघू. ली चॅटलेर प्रिन्सिपल तुम्हाला माहित आहे, काय प्रिन्सिपल आहे, तुम्ही जर एखादा इक्विलिब्रियम रिएक्शन असेल आणि त्याला जर तुम्ही डिस्टर्ब केला, त्याचं जे काही टेम्परेचर प्रेशर कॉन्सन्ट्रेशन हे जर तुम्ही चेंज केला, वाढवला किंवा कमी केला, तर सिस्टीम स्वतःहून काय करताय बघा, तुम्ही जे काय केलं त्याला विरोध करेल. तुम्ही जर टेम्परेचर वाढवलं तर ती कमी करेल, तुम्ही टेम्परेचर कमी केला ते वाढवेल, तुम्ही प्रेशर वाढवला ते कमी करेल, तुम्ही प्रेशर कमी केला तर ती वाढवेल, तुम्ही रिएक्टंट कमी केला तर ती वाढवेल आणि तुम्ही रिएक्टंट वाढवला तर सिस्टीम स्वतः ती रिएक्टंट कमी करेल. आणि मग पुन्हा त्याचं जे काही ओरिजिनल स्टेट आहे, इक्विलिब्रियम स्टेट आहे, तर त्या स्टेटला पुन्हा ती जाईल. असं ली चॅटलेरचं प्रिन्सिपल आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये एकदम सखोलमध्ये बघितलेलं आहे. तर इथं आपण ह्या ली चॅटलेरच्या प्रिन्सिपल प्रमाणे पहिल्यांदा आपण समजून घेऊ की समजा तुम्ही जर टेम्परेचर वाढवला, बरोबर, तुम्ही जर टेम्परेचर वाढवला तर काय होऊ शकतं सांगा, सिस्टीम काय करेल. तुम्ही जर टेम्परेचर वाढवलं की सिस्टीम टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करेल. मग सिस्टीमला टेम्परेचर कमी करायचं असेल, ह्या रिएक्शनला टेम्परेचर कमी करायचं असेल तर त्याला काय करावं लागणार आहे, टेम्परेचर केव्हा कमी होणार आहे, एंडोथर्मिक रिएक्शन घडलं तर. एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय, SO3 पासून SO2 आणि O2 जर तयार झालं तर त्याला आपण एंडोथर्मिक रिएक्शन म्हणतो. का होईल बघा, तुम्ही टेम्परेचर वाढवलं, ली चॅटलेर प्रिन्सिपल प्रमाणे सिस्टीम काय करणार, टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करणार. मग आता टेम्परेचर कमी करण्यासाठी सिस्टीमला काय करायला पाहिजे, टेम्परेचर तेव्हाच कमी होणार आहे जेव्हा एंडोथर्मिक रिएक्शन घडतात.
मग एंडोथर्मिक रिएक्शन ह्या घडवून आणायला पाहिजे. मग एंडोथर्मिक रिएक्शन घडवण्यासाठी मग काय होईल, जे ऑलरेडी तयार झालेले 50% SO3 ऑलरेडी तयार झालेले, आपोआप तयार झालेले आहे, तर ती तयार झालेली SO3 काय करेल बघा, की इथं टेम्परेचर कमी करण्यासाठी एंडोथर्मिक रिएक्शन घडवून आणेल. म्हणजेच तयार झालेली SO3 पैकी काही SO3 मॉलिक्यूल ते कशामध्ये कन्वर्ट होतील, SO2 मध्ये कन्वर्ट होतील, SO2 आणि O2 मध्ये कन्वर्ट होतील. मगच टेम्परेचर कमी होईल आणि मग पुन्हा ती रिएक्शन इक्विलिब्रियमला जाईल. परंतु लक्षात घ्या, आपल्याला इथं काय करायचंय, SO3 ची संख्या कमी पाहिजे का जास्त पाहिजे? आपल्याला SO3 ची संख्या जास्त पाहिजे, क्वांटिटी जास्त पाहिजे, मगच पुढे जाऊन आपल्याला H2SO4 जास्त मिळणार आहे. म्हणून तुम्हाला SO3 ची संख्या कमी करून चालणार नाही. SO3 ला SO2 आणि O2 मध्ये कन्वर्ट करून चालणार नाही. मग अशा वेळी काय केलं पाहिजे बघा, की तुम्हाला एक्झोथर्मिक रिएक्शन घडवून चालणार नाही, सॉरी एंडोथर्मिक रिएक्शन घडवून चालणार नाही. म्हणून हायर टेम्परेचर जर तुम्ही ठेवला, जास्त टेम्परेचरला ही रिएक्शन जर तुम्ही कॅरी केला, तर आहे त्या SO3 SO2 मध्ये कन्वर्ट होतील आणि सगळं प्रोडक्ट आणि कमी होऊन जाईल. तयार झालेले SO3 आणि कमी होतील. म्हणून टेम्परेचर वाढून चालत नाही. ह्याला मग समजा तुम्ही टेम्परेचर कमी केला, काय होईल? समजा ह्याची टेम्परेचर कमी टेम्परेचर मध्ये कॅरी केला, बरोबर, कमी टेम्परेचर, कमीत कमी टेम्परेचर ठेवला आणि कॅरी केला, मग काय होईल? मग त्यावेळेला काय होतं बघा, तुम्ही टेम्परेचर कमी केला, सिस्टीम काय करेल, तुम्ही जे करता त्याचा विरुद्ध करेल. तुम्ही कमी केला तर ती वाढवेल. मग तुम्ही टेम्परेचर कमी केल्यामुळे सिस्टीमला ते टेम्परेचर वाढवायचं आहे आणि सिस्टीमला टेम्परेचर वाढवण्यासाठी त्याला कोणती रिएक्शन घडवून आणायला पाहिजे, एक्झोथर्मिक रिएक्शन घडवून आणायला पाहिजे. मग एक्झोथर्मिक रिएक्शन घडलं तरच टेम्परेचर वाढणार आहे. मग एक्झोथर्मिक रिएक्शन घडवून आणण्यासाठी काय केलं पाहिजे, मग त्याला SO2 आणि O2 पासून SO3 बनवायला पाहिजे. SO2 आणि O2 पासून SO3 बनलं तरच एक्झोथर्मिक रिएक्शन घडणार आहे, मगच टेम्परेचर वाढणार आहे, मगच सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये जाणार आहे. म्हणून तुम्ही टेम्परेचर कमी केला तर सिस्टीम टेम्परेचर वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. टेम्परेचर वाढवण्यासाठी त्याला एक्झोथर्मिक रिएक्शन घडवून आणायला पाहिजे. मग एक्झोथर्मिक रिएक्शन घडलं तरच टेम्परेचर वाढणार आहे. मग अशा वेळी एक्झोथर्मिक रिएक्शन तेव्हाच घडणार आहे जेव्हा SO2 आणि O2 पासून तुम्ही SO3 तयार करता. म्हणून सिस्टीम काय करते बघा, स्वतःहून तर ती SO2 आणि O2 पासून SO3 बनवतं आणि मग टेम्परेचर वाढतं. सिस्टीमचं टेम्परेचर वाढलं की पुन्हा ते इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये जातं. पूर्वी जितकं टेम्परेचर होतं तितकं टेम्परेचर ते मेंटेन होतोय. मग आता मला सांगा की इथे SO2 कुठून येतात, तर SO2 जे येतात ना, ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं, फक्त 50 SO2 आणि 50 O2 हे SO3 मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. अजून 50 SO2 आणि 50 O2 शिल्लक आहेत, ते रिॲक्टच झालेले नाहीत, कारण त्यांना स्वतःहून रिॲक्टच होता येत नाही, त्यांच्याकडे तेवढी ताकदच नाही, त्यामुळे ते आहेत तसं शिल्लक राहिलेलं आहे. जसं एखादा वर्गामध्ये, बरोबर, एखादा वर्ग असेल तर त्याच्यामध्ये निकाल किती टक्के लागतोय, तर 70% लागतोय. 70% मुलं गेले पुढं, पास झाले, पण 30% मुलांचं काय, तर त्या 30% मुलांना की पास होता आलं नाही, कारण त्यांची तेवढी कुवतच नाही, त्यांची कुठली ताकदच नाही, त्यामुळे ते आहे तसं वर्गातच राहिले, त्याच वर्गात ते राहिले. आणि ज्यांच्याकडे कुवत होती त्या मुलाने काय केलं, त्या 70% मुलाने ते पुढे गेले आणि SYचं TY मध्ये कन्वर्ट झाले. पण ज्यांची कुवत नाही पास होण्याचे, स्वतःची ताकद नाही, बुद्धिमत्ता नाही,
तर ती मुलं काय झाले तर त्याच वर्गामध्ये राहिले. तसं हित सुद्धा काय होतोय की ज्या रिएक्टंट्स एकमेकांच्या मध्ये कोलाइड होतात, ज्यांच्याकडे कोलाइड होण्याची क्षमता आहे, तेवढीच रिएक्टंट SO3 मध्ये कन्वर्ट होतात, SO3 मध्ये कन्वर्ट होतात. आणि ज्यांच्या कॉन्टॅक्टच आलं नाही, SO3 आणि O2चं कॉन्टॅक्टच आलं नाही, एकमेकांना आदळलेच नाही, एकमेकांच्या मध्ये रिएक्ट होणे इतकी ताकदच नाही, तर ते आहेत तसं राहतात, अनरिएक्टेड राहतात. मग जेव्हा तुम्ही टेम्परेचर काय करता, कमी करता, टेम्परेचर कमी केल्यामुळे ह्यांच्यामध्ये काय होतं, ली चॅटलेर प्रिन्सिपल प्रमाणे काय होतं, ली चॅटलेर प्रिन्सिपल प्रमाणे टेम्परेचर वाढवण्यासाठी टेम्परेचर वाढवण्यासाठी ही सिस्टीम आपोआपच काय करतं, जी काय अनरिएक्टेड SO2 आणि O2 आहेत तर त्यांना जबरदस्तीने कशामध्ये कन्वर्ट करतं, ते SO3 मध्ये कन्वर्ट. म्हणून पूर्वी फक्त 50 SO2 आणि 50 O2च SO3 मध्ये कन्वर्ट झाले होते. आता मात्र आपण टेम्परेचर कमी केल्यामुळं ली चॅटलेर प्रिन्सिपल प्रमाणे आता राहिलेली जी काय 50-50 होते अनरिएक्टेड, तर त्याच्यापैकी अजून काही रिएक्टंट म्हणजे अजून 30-30 आपण म्हणू 30-30 रिएक्टंट हे काय झाले, SO3 मध्ये कन्वर्ट झाले. ओके, म्हणून इथं एकच लक्षात घ्या, जर तुम्हाला जास्तीत जास्त SO3 पाहिजे असेल, तुम्हाला अनरिएक्टेड SO2 आणि O2 हे SO3 मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर तुम्हाला टेम्परेचर कमी ठेवायला पाहिजे. टेम्परेचर जर कमी नाही ठेवलं तर आहे ते SO3 SO2 मध्ये कन्वर्ट होईल. म्हणून टेम्परेचर कमी करा, म्हणजे जास्त तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. आणि प्रॅक्टिकली जेव्हा हे बघितलं जातं प्रत्यक्षात त्या फॅक्टरीज मध्ये, इंडस्ट्रीज मध्ये, तर त्यावेळी काय त्यांच्या लक्षात आलेलं आहे, जेव्हा 343 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इथं ठेवला जातो, 343 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ठेवल्यानंतर 99% कन्व्हर्जन होतो, 99% कन्व्हर्जन होतो. आणि म्हणून ही लोक काय करतात, ऑप्टिमम टेम्परेचर म्हणून, म्हणजे एक्झॅक्टली 334 टेम्परेचर ठेवता येत नाही, कारण फार मोठे इंडस्ट्रीज मध्ये एवढी टेम्परेचर मेंटेन करता येत नाही, टेम्परेचर कमी जास्त होत राहते कंटिन्यू. आणि म्हणून ही लोक काय करतात की 425 ते 450 या रेंज मध्ये टेम्परेचर ठेवून टाकतात. आणि एवढं जरी टेम्परेचर असेल तर ह्या टेम्परेचरला बरोबर काय होतं, आपल्याला जास्तीत जास्त यील्ड मिळतो. जास्तीत जास्त म्हणजे किती सांगितलं त्याने, 99% रिएक्टंट हे प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतात. म्हणून इफेक्ट ऑफ टेम्परेचर मध्ये एवढं लक्षात घ्या, तुम्ही ह्या रिएक्शनचं टेम्परेचर वाढवून चालत नाही. तुम्ही 1000, 2000, 1500 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ठेवला तर हे सगळे SO3 ह्याच्यामध्ये जाईल. त्यामुळे टेम्परेचर कमी करा. किती कमी करा, तर प्रॅक्टिकली त्यांनी ठरवलेलं आहे 434 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच इन बिटवीन 425 ते 450 डिग्री सेल्सिअस ठेवा, म्हणजे आपोआप तुम्हाला मॅक्झिमम यील्ड मिळेल. ओके, त्यानंतर आपण बघू इफेक्ट ऑफ प्रेशर. त्यानंतर आपण बघू इफेक्ट ऑफ प्रेशर. ह्या रिएक्शन वरती प्रेशरचा काय परिणाम होईल. तर मित्रांनो, की तुम्हाला माहित आहे की इकडं रिएक्टंट साइडला प्रेशर जास्त आहे आणि प्रोडक्ट साइडला प्रेशर कमी आहे, कारण इथं जास्त मोल आहेत, 3 मोल आहेत, त्यामुळे प्रेशर जास्त. इथं 2 मोल आहे म्हणून प्रेशर कमी. मोल जास्त प्रेशर जास्त, मोल कमी प्रेशर कमी, हा स्टँडर्ड इक्वेशन आहे, बरोबर. मग ह्या प्रिन्सिपल प्रमाणे आपण ली चॅटलेरचं प्रिन्सिपल वापरून या माहितीच्या आधारे की बाबा या रिएक्शनचं टेम्परेचर कमी केलं तर जास्त प्रोडक्ट मिळेल का, जास्त केलं तर प्रेशर जास्त ठेवलं तर जास्त प्रोडक्ट मिळेल, हे आपण विचार करू. बघा, पहिल्यांदा समजा तुम्ही जर समजा प्रेशर याचं वाढवला, या रिएक्शनचा प्रेशर वाढवला, प्रेशर वाढवले की सिस्टीम काय करेल, तुम्ही जे करता त्याच्या विरुद्ध काम करेल.
ती प्रेशर कमी करेल. मग प्रेशर कमी करण्यासाठी त्याला काय करायला पाहिजे? केव्हा प्रेशर कमी होणार आहे? नंबर ऑफ मोल कमी झाले की प्रेशर कमी होणार आहे. बरोबर? नंबर ऑफ मोल वाढलं की प्रेशर वाढणार आहे. नंबर ऑफ मोल कमी झाले की प्रेशर कमी होणार आहे. नंबर ऑफ मोल कमी झाले की प्रेशर कमी होणार आहे. म्हणून सिस्टीम काय करेल? नंबर ऑफ मोल कमी करायचा प्रयत्न करेल. म्हणजेच काय करेल की इथं जे काय अनरिएक्टेड SO2 आहेत आणि O2 आहेत, तर त्यांचा कन्व्हर्जन SO3 मध्ये करेल. मगच नंबर ऑफ मोल्स कमी होतात, मगच प्रेशर कमी होतोय, मगच सिस्टीम पुन्हा इक्विलिब्रियम मध्ये जाणार आहे. म्हणून तुम्ही जर समजा प्रेशर वाढवला, तर ली चॅटलेर प्रिन्सिपल प्रमाणे सिस्टीम प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न करणार. प्रेशर कमी करण्यासाठी त्याला व्हॉल्यूम कमी करायला पाहिजे. व्हॉल्यूम कमी करण्यासाठी फॉरवर्ड रिएक्शन घडायला पाहिजे. रिएक्टंट पासून प्रोडक्ट कडे गेलं तरच, हे बघा इथं 3 आहे आणि 2 आहे, 3 पासून 2 गेलं तरच व्हॉल्यूम कमी होणार आहे, मोल कमी होणार आहे. मोल कमी झालं तरच प्रेशर कमी होणार आहे. आणि म्हणून इथं काय होईल? आपोआप हे रिएक्टंट पासून प्रोडक्ट जास्त तयार होतील. म्हणून ही रिएक्शन तुम्ही जास्त प्रेशरने कॅरी करा, मग तुम्हाला जास्त SO3 तयार होतील. समजा तुम्ही प्रेशर कमी केला, उदाहरणार्थ समजा प्रेशर कमी केला, काय होईल? सिस्टीम काय करेल? प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न करेल. मग प्रेशर वाढवण्यासाठी सिस्टीमला काय करायला पाहिजे? नंबर ऑफ मोल वाढवायला पाहिजे, मगच प्रेशर वाढणार आहे. मग नंबर ऑफ मोल कसं वाढणार? 2 पासून 3 झाल्यावरच नंबर ऑफ मोल वाढणार आहे. म्हणजेच प्रोडक्ट पासून रिएक्टंट झाले तरच नंबर ऑफ मोल वाढणार आहे, मगच प्रेशर वाढणार आहे. म्हणून तुम्ही जर समजा प्रेशर कमी केला, तर सिस्टीम प्रेशर वाढवण्यासाठी सिस्टीम काय करेल? प्रेशर वाढवण्यासाठी ते ऑलरेडी तयार झालेली SO3 ला SO2 आणि O2 मध्ये कन्वर्ट करेल. SO2 आणि O2 मध्ये कन्वर्ट करेल. म्हणजेच काय? तयार झालेली SO3 मॉलिक्युल्स हे सगळे SO2 मध्ये कन्वर्ट होतील. म्हणजे आपला तयार झालेलं प्रोडक्ट कमी होऊन जाईल. मग आपल्याला ती नकोय. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला जास्त प्रोडक्ट पाहिजे. आपल्याला SO2 पासून SO3 बनवायचं आहे, SO3 पासून SO2 नाही आहे. आणि म्हणून इकडून इकडे जर बनवायचं असेल तर प्रेशर वाढवा. प्रेशर वाढवलं की आपोआपच SO2चं SO3 मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. मग पुढे प्रेशर वाढवायचं म्हणजे किती वाढवायचं? आणि त्याला लिमिट आहे. कारण तुम्ही ज्या चेंबरमध्ये, ज्या व्हेसलमध्ये रिएक्शन घडवून आणता, ज्या भांडीमध्ये रिएक्शन घडवून आणता, तर त्याच्यामध्ये काय असते बघा, तुम्ही जर जास्त प्रेशर वाढवलं ना, तर तिथं असलेली कॅटलिस्ट खराब होतात, किंवा ही जी काही SO2 आणि O2 किंवा SO3 मॉलिक्यूल असतात, हे काय करतात? त्या जी काही भांडी आहे, ज्या काही चेंबर आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही रिएक्शन घडवता, तर त्याला सगळं चिकटून बसतात आणि नंतर ती भांडी करोड होतं, गंजून जात, ते चेंबर गंजून जात, व्हेसल गंजून जातोय. आणि कॅटलिस्टच्या सरफेसवर चिकटून बसल्यामुळे कॅटलिस्ट इनऍक्टिव्ह होतोय. त्यामुळे मित्रांनो, जरी ली चॅटलेर प्रिन्सिपल प्रमाणे प्रेशर जरी वाढवलं आणि प्रेशर वाढवल्यामुळे आपल्याला प्रोडक्ट जरी जास्त मिळत असलं, तरी अति प्रेशर वाढवून चालत नाही. कारण अति प्रेशर वाढवल्यामुळे काय होतंय? कॅटलिस्ट पण खराब होतोय आणि दुसरं ती जी काही चेंबर आहे, तर ते चेंबर पण काय होणार आहे? खराब होणार आहे, गंजून जाणार आहे. सगळे रिएक्टंट त्याला चिकटतात. ओके, म्हणून अति प्रेशर पण ठेवायचं नाही. मग किती ठेवायचं? तर प्रॅक्टिकली त्या लोकांनी ठरवलेल्या किती? 1.5 ते 1.7 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. एवढं जर तुम्ही ठेवला तर प्रोडक्ट पण जास्त मिळेल आणि हे रिएक्टंट पण त्या कॅटलिस्ट वरती किंवा त्या चेंबर वरती चिकटून राहत नाही. आणि त्या कॅटलिस्टला आणि त्या चेंबरला, व्हेसलला, त्या भांडीला काय करत नाही?
करोड करत नाही, खराब करत नाही. म्हणून प्रेशर ठेवायला पाहिजे 1.5 ते 1.7 ॲटमॉस्फिअर प्रेशर. त्याच्यानंतर आपण बघू की इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनचा काय परिणाम आहे? तर मित्रांनो, लॉ ऑफ मास ऍक्शन प्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं लॉ ऑफ मास ऍक्शन. तर लॉ ऑफ मास ऍक्शन प्रमाणे आपण असं लिहितो, ही इक्वेशन जे आहे ना, ही इक्वेशन असं लिहितो, प्रोडक्ट डिवायडेड बाय रिएक्टंट. मग हे जर तुम्ही सोडवलं इक्वेशन, ही इकडे जाईल, SO2 O2 इंटू K इज इक्वल टू SO3. हा खाली यायला पाहिजे SO3. मग आता K म्हणजे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आणि इक्वल टू हे जर काढला तर काय येईल? डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजेच काय? SO2 इंटू SO2 SO2 इंटू O2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू SO3 असा होईल. म्हणजेच काय? म्हणजेच SO3 हे SO2 आणि O2 ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच काय? तर SO3 ची कॉन्सन्ट्रेशन तेव्हा वाढणार आहे जेव्हा तुम्ही SO2 आणि O2 ची कॉन्सन्ट्रेशन वाढवणार आहे. बरोबर? इक्वेशन कसं सोडवलं माहिती आहे ना? इकडे घ्या, SO2 आणि O2 इकडे घ्या, म्हणजे काय होईल? SO2 इंटू O2 इंटू K झाला, इज इक्वल टू SO3 झाला. आता इज इक्वल टू आणि कॉन्स्टंट काढला तर डायरेक्टली प्रोपोर्शनल येतो तिथं. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजेच काय? SO2 इंटू O2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू SO3. म्हणजेच SO3चं तयार होण्याचा जो काही क्वांटिटी आहे, प्रमाण आहे, हे कशावर डिपेंड आहे? SO2 आणि O2चं कॉन्सन्ट्रेशनवर. जसं जसं तुम्ही SO2 आणि O2चं कॉन्सन्ट्रेशन वाढवता तसं तसं SO3चं पण कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. हे झालं लॉ ऑफ मास ऍक्शन प्रमाणे. त्याच पद्धतीने ली चॅटलेर प्रिन्सिपल प्रमाणे पण तेच आहे. जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वाढवला, सिस्टीम काय करेल? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कमी करेल. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कमी करायला म्हणजे कसं करणार ते? तर जे काय तुम्ही वाढवलेलं आहे ते त्याला कशामध्ये कन्वर्ट करेल? ते SO3 मध्ये कन्वर्ट करेल. म्हणून इथं लॉ ऑफ मास ऍक्शन प्रमाणे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वाढलं की SO3 किंवा प्रोडक्ट वाढणार आहे. आणि ली चॅटलेर प्रमाणे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट जर तुम्ही वाढवला तर प्रोडक्ट वाढणार आहे, म्हणजे SO3 वाढणार आहे. मग त्यातल्या त्यात इथं दोन्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आणि हे दोन्ही रिएक्टंट न वाढवता SO2 पण आणि O2चं पण कॉन्सन्ट्रेशन न वाढवता तुम्ही फक्त काय करू शकता बघा? फक्त वरून एक्सेस ऑक्सिजन टाका. ऑक्सिजन काय मोफत आहे, बरोबर? चीप आहे, स्वस्त आहे. सल्फर महागडे आहे, कारण तुम्हाला ते सल्फरचं वर विकत आणावं लागणार आहे. त्यामुळं SO2 ला तुम्ही वाया घालवायचं नाही. 50% अनरिएक्टेड आहे, त्याला वाया घालवायचं नाही आपण. मग काय करायचं? रिएक्टंटची संख्या वाढली की प्रोडक्ट वाढणार आहे ना, मग इथं ऑक्सिजनची संख्या वाढवा. मग ऑक्सिजनची संख्या वाढली की आपोआपच रिएक्टंटची संख्या वाढल्यासारखं होईल. मग त्याच्यामुळे काय होईल? हा सिस्टीम डिस्टर्ब होईल, सिस्टीमवर ताण निर्माण होईल. आणि हे सिस्टीम काय करेल? सिस्टीम पुन्हा इक्विलिब्रियम स्टेटमध्ये जाण्यासाठी ही जी काही SO2 आहे 50% अनरिएक्टेड होते, तर त्यांना त्या O2 बरोबर रिएक्ट घडवून आणेल आणि मग SO3 तयार करेल. काही O2 वाया जाणारे वाया जाऊ दे, काय फरक पडत नाही. पण SO2 सगळेचे सगळे SO2 ला आपण कशामध्ये कन्वर्ट केलो? SO3 मध्ये कन्वर्ट केलो. म्हणून इथं काय केलं जातं बघा, की इथं प्रत्यक्षात प्रॅक्टिकल करताना O2 आणि SO2चं प्रमाण जे आहे ना 3:1 ठेवलं जातं. म्हणजे ऑक्सिजन 3 पट घ्यायचा, कॉन्सन्ट्रेशन ह्याचं 3 पट घ्या, म्हणजे 300 मॉलिक्यूल घ्या. आणि SO2 मात्र फक्त 1 घ्यायचं, 1 पट म्हणजे 100 घ्या. हे 100 घेतला तर हे 300 घ्यायचे. मग 100चे 100 SO2 SO3 मध्ये कन्वर्ट होतील आणि त्याच्याबरोबर 100 O2 SO3 मध्ये कन्वर्ट होतील. पण 200 O2 जरी वाया गेले तरी काही फरक पडत नाही. म्हणून इथं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं
कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वाढवलं की प्रोडक्ट वाढणार आहे ना. मग कुठलं पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वाढवा. मग ह्या दोन पैकी कुठलं आपल्याला परवडणार आहे. मग तुम्ही कशात वाढवा, O2चं कॉन्सन्ट्रेशन वाढवा, त्याचं 3 पट ठेवा, आपोआप SO3 आपल्याला मॅक्झिमम मिळणार आहे. ओके, तर इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण काय सांगू शकतो, जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वाढवला तर ते प्रोडक्ट वाढणार आहे. म्हणून तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वाढवा. आणि त्यासाठी सोपं आणि एकदम स्वस्तातलं काय आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन वाढवा. आणि ते किती ठेवायचं आहे, 3:1. ऑक्सिजन 3 प्रमाणात घ्या आणि सल्फर SO2 1 प्रमाणात ठेवा. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. तर मित्रांनो, कॅटलिस्ट फार महत्वाचं आहे. तर तुम्ही प्रेशर पण व्यवस्थित ठेवलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट पण ठेवलेले व्यवस्थित, तुम्ही त्या रिएक्शनचं टेम्परेचर पण व्यवस्थित ठेवलेलं आहे, सगळं तुम्ही व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. तरी सुद्धा काही वेळा काय होतं, अजून सुद्धा प्रोडक्ट कमी मिळू शकतो, अजून सुद्धा काही SO2 आणि रिएक्टर राहतात, कारण ते इक्विलिब्रियम रिएक्शन आहे. मग अशा वेळी मॅक्झिमम SO2 जर SO3 मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तुम्ही टेम्परेचरचा प्रयोग केला, प्रेशरचा प्रयोग केला, कॉन्सन्ट्रेशनचा प्रयोग केला, तरी सुद्धा अजून SO2 राहतातच. मग अशा वेळी अजून एक आपल्याकडे काय मार्ग आहे, तर ती आहे कॅटलिस्ट. मग या रिएक्शन मध्ये काय करा, कॅटलिस्ट टाका. एखादं कॅटलिस्ट टाकला तर ती कॅटलिस्ट आपोआप काय करेल बघा, की ह्याच्यामध्ये रिएक्शन घडवून आणेल, फास्ट रिएक्शन घडवून आणेल, अनरिएक्टेड SO2 आणि O2 मध्ये रिएक्शन घडवून आणेल आणि जास्तीत जास्त SO3 बनवून टाकेल. आणि ह्याच्यामध्ये कॅटलिस्ट कुठलं वापरू शकतात, प्लॅटिनम कॅटलिस्ट वापरतात आणि व्हॅनेडियम पेंटॉक्साइड वापरतात. परंतु व्हॅनेडियम पेंटॉक्साइड जी आहे ती स्वस्तातली आहे आणि कुठेही इझिली अवेलेबल आहे, म्हणून जास्त करून व्हॅनेडियम पेंटॉक्साइड वापरतात. पण प्लॅटिनम सोन्यापेक्षा महाग आहे, गोल्ड पेक्षा महाग आहे, हे परवडत नाही. जरी कॅटलिस्ट म्हणून काम करत असलं तरी हे परवडत नाही, व्हॅनेडियम पेंटॉक्साइड आपण वापरतो. ओके, तर मित्रांनो, या पद्धतीने ह्या ली चॅटलेर प्रिन्सिपल मध्ये आपण टोटल काय बघितलं, की बाबा मॅक्झिमम जर मला प्रोडक्ट पाहिजे असेल, H2SO4 जास्त पाहिजे असेल, तर मला आधी SO3 जास्त तयार करून घेतला पाहिजे. मग SO3 मला जास्त करून घ्यायचा असेल तर टेम्परेचर 425 ते 450 ठेवा, प्रेशर 1.5 ते 1.7 आहे, 1.7 ऍटमॉस्फिअर प्रेशर ठेवा, कॉन्सन्ट्रेशन 3:1 ठेवा आणि कॅटलिस्ट व्हॅनेडियम पेंटॉक्साइड किंवा प्लॅटिनम वापरा. मग तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये काय SO3 हे मिळेल. ओके, तर इथं हा पार्ट आपण संपवतो. आपण पार्ट 3B मध्ये प्रत्यक्षात H2SO4 कसं तयार करतात ह्या विषयी आपण बघू. धन्यवाद. थँक्स.